गुड मॉर्निंग गाईज. डायरेक्ट ट्रेन मधून सुरुवात केली तुमच्या भावाने. पण विषय असा झालाय ना, विषय कसा झालाय, काय झालाय, का लफडाच झालेला है भाई. सब लफड़े की जो जड़ है ना, ये सामने बैठी है ना, वो है भाई. कुत्ता बना के दौड़ाया है ना आज ऐसा. कसम भाई, तिच्या तोंडूनच ऐका तुम्ही. हा, हो जाऊ सुरू. शपथ. आता मी हे जे इकडे दिसतोय ना तुम्हाला, हे इकडे नसतो. आता मी घरी असतो. मुंबई सेंट्रलवरून आपली ट्रेन होती, हे आम्हाला म्हणजे आम्ही सर्च केलं, बघितलं. तिकडे गेल्यावर पता चला की ही ट्रेन जनरल नाही आहे, पूर्ण AC ट्रेन आहे. तिथून आम्हाला माहीत पडलं, तिथे काउंटरवाले बोलले की तिथून तुम्ही बँड्रा टर्मिनलला जा किंवा मग अंधेरीला जा, कारण बँड्रा टर्मिनल डायरेक्ट ट्रेन सुटणारी ही आहे. आता मी जी की बसतोय आणि ती ट्रेन अंधेरीला सुद्धा थांबते, म्हणून ते बोलले की अंधेरीला पण जाऊ शकता. तिथून आम्ही आम्हाला माहीत नव्हतं की बँड्रा टर्मिनल वेगळं आहे. इथे मी कट करतो. विषय असा आहे की मुंबई सेंट्रल वरून आम्हाला 6 वाजले होते आणि 6:30ची बँड्रावरून होती. भाई कसा आलोय ना, लाईफ मध्ये एवढा पहिल्यांदा धावलं असेल मी. आपण मुंबई सेंट्रलला ना 6:15 वाजता होतो आणि तिथून आपल्याला 6:35ची ही ट्रेन आहे. तर विचार करा कितीचा मिनिट आहे आणि कितीचा टाईम आहे फक्त मध्ये. तर त्याच्यामध्ये तिकीट काढणं हे सगळं, आणि आम्ही जेवढं धावलोय ना, आणि 6 नंबरला गाडी थांबणार होती. त्याच्यामुळे आता मी कॅप्चर करू शकत जर ही एवढी धंदाकड मुलगी, हिच्या पायात गोळ्या आले. माझा तर वदना सुटला होता भाई. म्हणजे मी खपलो असतो आज, म्हणजे मी सुरतला पोचलोच नसतो भाई. सुरत मध्ये जाता जाता अर्ध्यात माझा डोली उठली असती. आयुष्यात हे मोठं चॅलेंज होतं की आम्हाला ही ट्रेन पकडायची, आणि आम्हाला वाटलं नव्हतं की ही ट्रेन मिळेल पण. आणि हा जनरल डबा असं कोणतं मोटिवेशन घेऊन निघालेलीस घरात? मोटिवेशन काय नव्हतं, फक्त एवढंच माहिती की मुंबई सेंट्रलला ट्रेन मिळणार आहे आपल्याला. पण तिथून जी आमची सुरुवात झाली आणि 1 सेकंद कॅमेऱ्याचा हा व्हिडिओ बनवत आलो असतो ना, तर आताला घरी व्हिडिओ बनवून गेलो असतो. आणि ते म्हणजे बँड्रा स्टेशनला, म्हणजे वेस्टर्न आपल्या लोकलच्या इकडे आल्यानंतर जे ते रिक्षावाल्याने जे सुपर फास्टमध्ये डोंगरावरून कुठून काढले ना त्याची रिक्षा, डायरेक्ट आम्हाला टर्मिनल आणून पोहोचवलं. आणि तिथून 6 नंबर प्लॅटफॉर्म तिथून बाहेर. आणि ते पण ट्रेनच्या आतमध्ये, पण अख्खा लास्टच्या डब्यापर्यंत आम्ही चालतो. सगळ्यात शेवटचा प्लॅटफॉर्म 6 नंबर आणि त्यात सगळ्यात शेवटचा डब्बा जनरल. हा तेच. आणि माझ्या साईडला थोडंसं बरोबर नाही आहे, भाऊ म्हटला की मी थोडंसं पुढे जाऊन बघतो. तेव्हा इकडे स्वच्छ आणि सुटसुटीत जागा मिळाली. ही सुरतला जायची अशी सुरुवात झालेली आहे आपली. ॲक्च्युली आपण नेहमी कोकणात जातो, पुण्याला जातो, त्या साईडला जातो, तर ते कसं आपल्याला थोडं नॉलेज आहे. सुरत साईडला जाणं ते एवढं नॉलेज नाही, म्हणजे नाहीच आहे. तर ही फर्स्ट टाईम आहे. तर फर्स्ट टाईम सबकी गल्लत होती आहे दोस्तो, तशीच आमची झाली. आणि आम्ही नेहमी चुकतच असतो. माणूस चुकता शिकतो, त्याच्यामुळे आम्ही कायमच चुकत राहतो असं आम्ही ठरवलेलं आहे आपापसामध्ये. त्या ताईने जास्त ठरवलेलं आहे. काल बोरिवलीला जाऊन आली, विचारपूस करून आली. काय विचारपूस केली काय कळलंच नाही. कोणत्या पद्धतीची कोणती पूछताछ करके आई रे तू. भाई माझा श्वासोश्वास फुलला होता माहितीये काय बोलू, किती सांगू मी, सांगू कोणाला. बाई पण काय पण बोला, एवढं जे पळपळ पळालोय ना, पण सॅटिस्फॅक्शन सीट मिळालेली आहे. काय पण बोला भाई, मला तर लिटरली मी गचकणार होतो. मौत दिख रही थी मेरे को सामने भाई. एवढा धावलोय मी असं धावलं बिवलं कधीच नाही लाईफ मध्ये. नाही तर मॅरेथॉन मध्ये नसतो गेलो घंटा. ते आणि गाडी सुटायला 1 सेकंड बाकी होता. हॉल पासला पुढे जात होती, भाऊला आतून जाऊया म्हणून. तर मग तेव्हा म्हणून पटकन आतमध्ये आलो आणि 1 सेकंदासाठी आमची ट्रेनची हा, ताई पुढेच जात होती. जनरल लास्टला म्हटलं, ताई एकदम एंड पर्यंत जात होती. तेवढ्यात हॉर्न वाजला. ताईला म्हटलं इथेच चढ, आतून भले जाऊ आपण, काय विषय नाही. आणि लगेच तेवढ्यात ट्रेन सुटली. नशीब. एवढी दमशाक झाली होती भाई. मी विचार करत होतो कॉन्टेंट घेऊ, पण कॉन्टेंटच्या नादात मला घरी जावं लागलं असतं. बट एनीवेज दोस्तों, जो होता है अच्छे के लिए होता है. लेट्स गो बेबी. सुरत जाते, मचा के आते. अबे ही बोरिवलीला पण थांबते. मला तिकडून सांगितलं वेटिंगवर आहेत, नाही मिळणार, फुल आहे. एरवी मला सांगते पूर्ण ग्रंथ पाहायचा, पूर्ण ग्रंथ वाचायचा, नंतर बाकी सगळा विषय करायचा. आता हिला सांगू का, आज हिला जेवढं पण बोलू ना तेवढं कमीच आहे. लायकी 0 मेंटल. तिकडे काही माझी खानदान नाही बसत. मैं गाली नहीं दे सकता. माझी सासूरवाडी आहे ना तिथे. मामो तर आप बहीण के 14 महावीर बोला तुला की काय बोलला, वेटिंग वर आहे. अरे पण कोणती वेटिंग वर आहे? AC वाली वेटिंग, जनरल वेटिंग वर असतं कधी. रिझर्वेशनचं चुकीचं विचारते, म्हणून हे नॉलेजेबल लोक पाहिजे तिकडे. जनरलमध्ये
तुला तो बोलला ना वेटिंग वर आहे, पण काय वेटिंग वर आहे? रिझर्वेशन करायला गेलेला मी. एक दिवस आधी रिझर्वेशन हा, करायला गेलेला. काल. हा काल. तर तो काय बोलला की वेटिंगवर आहे. मी बोलली की ठीक आहे. मी बोलली की जनरलची तिकीट मिळेल का? मग तो बोला मिळेल पण सांगू नाही शकत, गर्दी वगैरे असते असं बोलला. पण मग मी काय करू? पण मला जी बाबा. इन्फॉर्मेशन मिळाली तीच तुला सांगितली ना. ट्रेन थांबते का विचारलंस का इकडे बोरिवलीला? हा बोरिवलीला थांबते. मुंबई सेंट्रलवरून सगळ्या सुटणाऱ्या इथे थांबतात. उकडचं मुंबई सेंट्रल, त्याच्यावरून मग तिकडून मग जी पळापळ झाली ना भाई, मुंबई सेंट्रल बँड्रा टर्मिनल. वो क्या ही बताओ दोस्तों, अब मेरे पास शब्दकोश खत्म हो गया दोस्तों, नया बनाना पड़ेगा. भाई दहीसर गेला आता मेरा रोड आहे. देखो दोस्तों, राजगिरी वाली मूर्ती आपली. मेरा रोड, बाय 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 मेरा रोड. कडक भाई. लाईफमध्ये पहिल्यांदा पालघरच्या पुढचा प्रवास करणार आहे. वाव वाव मोमेंट हे दोस्तों. पावणे 8 झालेत आणि आता आपण पोचलोय विरार. फायनली गाईस सुरत बोलते. केम छो मजामा. गाडी एकदम ॲक्युरेट आहे भाई, पायलटला मानला जबरदस्त. फायनली आपण उतरलोय सुरतमध्ये आणि सुरतमधून तुमच्या सर्वांचं स्वागत. पहिले तर आता सुरतमध्ये का आलो आहे तर ताईसाठी एक कोलॅबरेशन आलं आहे, त्याच्यासाठी आलेलो आहे इकडे कामानिमित्त. सो अभी खानपान का विषय थोडा देखणे का. माझी इच्छा होते मिसळपाव खायची, नंतर थोडक्यासाठी कळलं मला अरे तू सुरतमध्ये आहे, महाराष्ट्रात नाही आहे तिकडे मिसळपाव करायला. तो कुछ तो इधर काहीच खाना पडेगा. बघूया काय असेल ते. हे बघा अशा हिरव्या आणि पिवळ्या कलरच्या रिक्षा आहेत, तशा आपल्याकडे काळ्या आणि पिवळ्या असतात. ऍक्च्युली ज्यांच्या इकडे कामासाठी आले त्यांचा पिकअप आणि ड्रॉप पण आहे. मी स्टेशनला उतरल्या बाहेर आल्यावर बघितलं की खाण्याच्या गोष्टी काय आहेत. बाई खूप काय खायला इकडे, म्हणजे स्टेशनला लागूनच खूप काही खायला आहे. तो आता आपण तात्पुरतं पोट भरण्यासाठी इथे कुठल्या तरी एका रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे. मिसळपाव सगळीकडे सुरतमध्ये मिसळ. भाई वो एक तरीके का पर्सनल विषय हो गया. पावभाजी वगैरे आहे, बटर मसाला डोसा आहे. हा पावभाजी. मी ऐकून होतो की सुरतमध्ये पावभाजी आणि अंड्याचे प्रकार जास्त खायला मिळतात, बघायला मिळतात. सो लेट्स सी, देखते. मी असा विचार करतोय की सुरतमध्ये फूड ब्लॉग करायचा. जर तुम्हाला वाटतंय करायचं असेल तर मला या व्हिडिओमध्ये सांगा, म्हणजे आपल्या मोठ्या चॅनलवरती फूड ब्लॉग नक्कीच येईल आणि मी करणारच आहे ऑब्व्हियसली, कारण बाई मी ठरवलं मी जिथे जिथे जाणार तिथे फूड एक्सप्लोर करणार. काय पण इथे यांच्याकडे पावभाजी पण नाही आहे, टायमिंगवरती आहे, दुपारी 12च्या नंतर. चला दुसरं हॉटेल शोधूया. पावभाजी तर ऑर्डर केली आहे, तर टेस्ट करून बघूया. मी इथे एक गोष्ट नोटीस केली की जेवढे पण रिक्षावाले आहेत ना ते समोर येऊन विचारतात कहाँ जाना है मैम, कहाँ जाना है भाई, कहाँ जाना है भाई. बहुत अच्छी बात आहे भाई. आणि आमच्या इकडचे नल्ले लोक भाव पण नाही देत भाई. आपल्या इकडचे अशाच रिकाम्या रिक्षा घेऊन जातील. तुम्हाला पण अनुभव असेल तर शेअर करा कमेंट बॉक्समध्ये. 4-4, 5-5 रिक्षावाले असेच निघून जातात डोळ्याच्या समोरून एकदम. आणि इकडे बघा भाई एवढी फुल रिस्पेक्ट देतात. कहाँ जाना है ते पण मध्येच रस्त्यात रिक्षा थांबवून. भाई इज्जत तो आहे भाई. त्यांची गाडी आली आपल्याला पिकअप करायला. आला शूट. अजमेरावाल्यांकडून फूड पण देत आहेत. वाजलेत बरोबर 3 आणि आता आपण इथून निघतोय. बट भाई यांची बिल्डिंग बघा ना केवढी मोठी आहे, उंच आहे आणि अख्खच्या अख्खं अजमेरा फॅशनवाल्यांचंच आहे. आणि इकडची एक गोष्ट मला अशी आवडली म्हणजे या लोकांची की भाई एकच प्लेस आहे हे, म्हणजे यांच्या इतर ब्रँचेस असतील ते माहीत नाही, पण सध्या मी इथे आहे म्हणून बोलतोय की मला एक गोष्ट जाणवली की इथे एकाच ठिकाणी ना भरपूर लोकांना रोजगार मिळाला आहे भाई. ती एक मेन गोष्ट मला एक खूप जास्त लेवलला आवडली. पण भाई एकाच ठिकाणी असं असलं पाहिजे, म्हणजे आपल्या मुंबईमध्ये वगैरे पण सगळीकडे कुठेही बघा ना किती लोकांना आतमध्ये मी बघतोय छोट्या छोट्यापासून सफाई कर्मचाऱ्यांपासून हा सगळ्यांना, आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम सॅटिस्फॅक्शन दिसत होता. ऍक्च्युली म्हणजे असं रस्ता नव्हता कोण
हा. सगळे खुशी, सगळे स्टाफ पण. हा, आणि इकडचा स्टाफ पण एकदम सपोर्टिव्ह वाटला, हेल्पफुल वाटला. असं कोण उद्धट नव्हतं वाटत. पण भाई मानना पडेगा हे लोक. हा आपला फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि मजा आली. म्हणजे मी तर असं रिकाम टेकडाच बसलो होतो. रिकाम टेकडा बसून तुम्हाला बायको मजा आई. पण ताईचं काम होतं. तुझा एक्सपिरियन्स कसा होता? छान होता, बेस्ट होता. पहिलाच एक्सपिरियन्स होता आहे, पण बेस्ट आहे. आणि आता आपण चाललोय परत सुरत स्टेशनला, कारण आज आपल्याला मे बी स्टे करायचं आहे. सो बघूया तिथे काय. केम छो भाई? अरे केम छो? मेरी जान. आपल्याला राहायचं आहे जसं मी म्हटलं, तर त्याच्यासाठी आपण एका हॉटेलमध्ये आलो होतो रूम बघायला. AC पण बघतोय आणि नॉन AC पण बघतोय. ये AC है. हा AC. नॉन AC बता दो. अच्छा, नॉन AC बघून घेऊया. अभी ठंडी का मौसम है, चलता है. जरूरत नाही लगता है ना AC का. आता आपण नॉन AC बघतोय, ज्याच्यामध्ये सेम रूम आहे. सेम ही रूम हा, फक्त इथे AC नाही. हा नॉर्मल विंडोचा व्ह्यू आहे. है. सामने होटल है भी. अच्छा. आगे में रिलीज करते होता हा कमोड आहे भाई, कमोड आहे. विषय क्लोज. भाई रूम साधा आहे, चालेल. तसं पण विंटरच चालू आहे. आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी, वो विषय. आणि भाई कमोड आहे ना, तुम्हारे भाई का दिल बाग बाग हो गेला आहे. ते तर सगळ्यात इम्पॉर्टंट विषय आहे भाई. काय पण बोला. सुरतमध्ये वाटत नाही आपण. हा ऍक्च्युली ना, चांगलं वाटतं. चांगलं आहे, पण इकडे असं सेफ पण वाटतंय. असं काही टेन्शन नाही आहे बाकी. आणि सगळे चांगले आहेत, म्हणजे रिक्षावाले वगैरे पण. त्यांनी रिक्षावाल्यांनीच आम्हाला हे हॉटेल सजेस्ट केली. आणि स्टेशन साईडला थोडे ऑब्विसली हॉटेल्स महागच असणार. हे पण काय एवढं लांब नाही आहे. इथून खाली रस्त्यावर जर उभं राहून बघितलं तर समोरच स्टेशन दिसतंय. म्हणजे एक 5 मिनटं चालायचं आहे फक्त, एवढ्या जवळ आहे. आणि बजेट फ्रेंडली हॉटेल आहे असं मी म्हणायला हरकत नाही. म्हणजे हा डबल बेड आहे, छोटासाच रूम आहे. पण सुखसुविधा ज्या आहेत त्या प्रॉपर आहेत सगळ्या. म्हणजे पाहिजे तेवढ्या आहेतच, गरजेला लागतात तेवढ्या. बजेट फ्रेंडली का बोलतोय तर नॉन AC त्याचे 1000 रुपये भाडं आहे डबल बेडचं, आणि AC वाला आहे डबल बेडचं ते 1500 रुपये आहे. ठीक आहे. एक ठिकाणी मी स्टेशनवाल्याला कॉल लावला होता तर तो 1800 बोलला होता भाई. ते पण 12 तास. हे 24 तासावर आहे भाई. गेले कित्येक दिवस झाले माझा थोडा पोटाचा प्रॉब्लेम वाटतोय. म्हणजे पोट थोडं वाढल्यासारखं वाटतंय. तर त्याच्यासाठी रिपोर्ट्स वगैरे केलेत, रिपोर्ट्स आलेत. पण फक्त एवढंच आहे की डॉक्टरची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना दाखवायचे. तर आता मुंबईला गेल्यावर ते सगळी प्रोसेस करणारच आहे. पण आत्ता सध्याला मला टॉयलेटला कळ आहे. आता मी का बोलतोय, कारण कमोड तर आहे, पण त्या कमोडमध्ये फ्लश करायला त्याचं बटनच सापडायला झालं. मी चेक केलं भाई सगळीकडे, पण कुठेच नाहीये. आणि एवढीशी किटली दिली. आता या किटलीमधून काही चहा विकू सुरत मध्ये आला सब कैसे, मतलब अभी इतना खुला नहीं बोल सकता. कोई खाना खाते हो ब्लॉग देखता होगा तो भाई बड़ी मुसीबत हो जाएगी. कारण तेच तर मेन आहे कमोडच्या विषयामध्ये. ते नसलं फ्लश तो सब धरा का धरा रह जाएगा. क्या करने के? फ्लश का किधर है उसमें? चाहिए क्या? डन भाई डन. काम 25. आज सुकून भरी राहत मी. 6:45 झालेत गाईस, आणि आता आम्ही निघालो थोडंसं बाहेर फिरण्यासाठी. म्हटलं की आलोच आहे तर सुरत की सुरत देखेही जाते. आणि खूप छान आहे इकडे. हा जो रोड फिरतोय ना आम्ही, मला प्रॉपर लोकेशन माहीत नाही आहे, मी सांगेन तुम्हाला. पण हे चौटाला काय छोटा मार्केट, हा सुरतमधलं फेमस आणि सगळ्यात मोठं मार्केट आहे. जसं आपल्या मुंबईमध्ये बरीचशी मार्केट आहे, चोर बाजार आहे, क्रॉफर्ड मार्केट आहे, तसं इकडे सुरतचं फेमस आणि सगळ्यात मोठं छोटा मार्केट आहे. नाव पण युनिक आहे छोटा. तर ते खूप मोठं आहे भाई. आम्ही आता बघितलं ना, नेक्स्ट लेवल क्राऊड आहे इथे. बट तत्पूर्वी आपण थोडंसं खतरनाक क्राऊड आहे. पण आपण आता थोडंसं पहिले नाश्ता करून घेऊया. आता आपण जिथे आहोत ना ते लोकेशन आहे सिनेमा रोड, लाल गेट. बद्री म्हणून एक छोटंसं रेस्टॉरंट आहे भाई. 1929 मधलं आहे. तेव्हा तर माझ्या आजोबांचा पण जन्म नव्हता झाला. तेव्हाच्या काळाचं एवढं हॉटेल आहे. आणि आम्हाला वाटलं हॉटेल आहे, पण आतमध्ये येऊन मेनू कार्ड चेक केला तर फक्त आणि फक्त इथे आईस्क्रीम मिळतं. पण इथे ऑथेंटिक आईस्क्रीम मिळत असणार भाई. टेस्ट करायचा होतं पण कंटेस्ट झालाय कंटेस्ट, त्याच्यामुळे इम्पॉसिबल. बघा त्या काकाने बघा कसला फालुदा घेतला. ये देखो दोस्तो, ही गवाई कंटिन्यू ढवळा ढवळ. टेस्ट वाईज भारी वाटते. हळूहळू जिवेंद्र भादेंद्र भाई गट्स तो देखो लड़की में. मलाई मार्केट. यांचं दूध कुठून आणलं काय माहिती. त्याला टेस्टच बनवणे का म्हणा. हा तरीका.
पद्धत पण वेगळी असते ना. हा कंटिन्यू ढवळाढवळचा विषय आणि पितळेच्या ह्याच्यामध्ये बनवत असते ना तर अजून टॉपचा विषय. मी तर बोलतो तू पण घरी पितळेच्या भांड्यात बनव चहा. आणि ढवळत बस. कंटिन्यू ढवळत बस. ही कसली लेअर आहे बघा, पण कडक आहे भाई. एक नंबर. अशी लेअर आणि थोडी जाडसर समजा तर चहा बेस्ट आहे. आपण जायच्या आधी मी तुम्हाला गर्दी दाखवणार होतो पण आता चहा पिऊन तर झालेला आहे. फ्रेश वाटतं एकदम. बाई गर्दी बघा बाई, डेंजर लेवलला गर्दी. 7:15 झाले पण उद्या तुमचा भाऊ आरपार जाऊन गर्दी दाखवणार. नादच नाही भाई. बघा शपथ गर्दी बघितली काय. सो हेच ते मार्केट आहे. छोटा मार्केट आहे ना, सेम पुण्याचं तुळशी बाग भाई. त्याची सेकंड कॉपी बोलू शकतो. ॲज इट इज बघा ना, सगळं तसंच आहे. सेम गल्ली वाटते मला ॲज इट इज. म्हणजे काय तसं वेगळं वाटत नाही. असं वाटतं मी आता पुण्यामध्येच आहे. तुम्हाला पण बघून वाटत असं असेल ना की हे सेम तुळशीबाग सारखं वाटतंय. दोन्ही साईडला आहे. मध्ये अशी बारीकशी गल्ली आहे फक्त एखादी बाईक वगैरे जाण्यासाठी. हे काय आवडलं तुला, इसकी चॉईस देखो. तर आता आपण इथे थोडाफार काहीतरी खाऊया. आपल्या हॉटेल जे आहे तिकडे आजूबाजूला काहीच नाही आहे म्हणजे खाण्यासाठी. तर आता मार्केटमध्ये आलोच आहे, या छोट्या मार्केटमध्ये. तर इथेच काहीतरी खाऊन घेऊया. तिथे जाऊन पछतावा होण्यापेक्षा इथेच खाऊन पोट भरून गेलेलं बरं. तर मी सकाळी एकदा मिसळ पाव डोक्यातून जातच नाहीये कारण मी सारखा विसरतो की मी सुरतमध्ये आहे. माझी लायकी 0. तर मी सकाळी एकदा पावभाजी खाल्ली होती. असं एक गोष्ट, 2 गोष्टी युनिक जाणवलंय. पाव बघा इथे युनिक टाईपमध्ये पाव हा सेमच आहे भाई. नॉर्मल पाव आहे पण त्याला आहे ना काय असं कुठल्या तरी मशीनमध्ये टाकून असं त्याला क्रिएटिव्ह केलेलं आहे 3 याच्यामध्ये. आणि तुम्ही बघाल ना तर असं कोशिंबीर देतात थोडक्यात ते लोक पावभाजीसोबत किंवा अजून पण गोष्टींसोबत देत असतील. पण मी सकाळपासून फक्त पावभाजी खातोय. तुम्हाला माहीत तिखट का लवर आहे ना, पावभाजी पे भगार आहे 3 काटा या पावभाजी खाणं. या पावभाजीचा टेक्स्चर बघून तरी जरा चांगलं वाटतंय. म्हणजे मनाला सुकून मिळालंय बघून. कारण सकाळची नव्हती खास. ही टेस्ट करून बघूया. अबे साले आहे भाई, ही चांगली आहे. काही आता पावभाजीतली भाजी थोडीशी उरली आहे. मी म्हटलं पाव मागवतो. आपल्या इकडे असा चौकोनी विषय, त्यांच्या इकडे असा तोंडलीसारखा विषय. हे बघा ना, मी पाव मागितला. मी म्हटलं मेरे को सिंगल पाव चाहिए. तर मला वाटलं की ते मगाशी आलं बघा सुरुवातीला 3 लेअरमध्ये. तर मला वाटतं तसं येईल म्हणून. तर मागितलं तो बोला 3 ले लो. तर मी म्हटलं भाई 3 लेगे इतना क्याही करूंगा. कारण मला वाटलं तसे लादी येतात की त्याने आणून दिलं एवढंसं कडक भाई. इथे ताईने पण घेतलेलं आहे चीज टोस्ट ना, चीज टोस्ट घेतलेला आहे. चीज टोस्ट पिझ्झा आणि चीज सँडविच आणि एकच पीस इतका मोठा आहे. आणि याच्यामध्ये ना मला आहे ना असं सुंदर अशी भाजी वाटते. आता आपण काय फूड ब्लॉग नाही करत आहे बट तरी पण असं बघा ना किती छान असं कलरफुल वाटतंय. शिमला मिरची वगैरे सगळं. भाई काय भाजी आहे सिरियसली एक नंबर. त्याच्या आतमध्ये आहेत ना, त्याच्या आतमध्ये पण चीज आहे, मेल्टेड चीज आहे. तर त्याच्यामुळे ती सुंदर टेस्ट लागते. आणि बटाट्याची भाजी एकदम हलकी टाकली आहे. म्हणजे काय बोलतात सगळं हे आहे ना, कांदा टोमॅटो शिमला मिरची वगैरे की त्या गोष्टी जास्त आहेत. त्याच्यामुळे खूप असा छान असं लाईट वेट फ्लेवर येत आहे. आणि वरून भरभरून असं चीज पण टाकलं आहे. आत्ता पुरतं खाऊन तरी मनाला सुखशांती भेटलेली आहे सकाळपेक्षा बघायला गेलं तर. आता उद्या काय होणार आहे काय माहीत नाही. कारण उद्या तुमचा भाऊ सुरतमध्ये फूड ब्लॉग बनवणार आहे. येस, साल्टी गेली तरी चालेल पण सुरतमधला फूड ब्लॉग आपल्या चॅनलवर येणार आहे. म्हणजेच कुठे, मंदार आंबोकर ब्लॉग्सवरती. गाईज हे बघा ना इकडचं सगळं किती जुनं बांधकाम आहे. बघा ना लाकडा सकट सगळं. बघा ना हे पण किती आहे, एकदम जुनं वाटतंय. जसं आपलं नाही का चर्चगेट CSMTला हिंडलोय त्यात काय वादच नाही. अब घर जाने की बारी आई. म्हणजे हॉटेलवर जायची वेळ आली तेव्हा कळतंय की अरे बापरे ॲड्रेसच माहिती नाही आहे ना, कॉन्टॅक्ट नंबर आहे ना. आमच्या काही कार्ड घेऊन आल्यात. अब सूरत में क्या पुरा रात निकालने काय की क्या. कोणत्या साईडने आलो ते तरी माहिती आहे का. त्या साईडने आलो आपण. हा मग जाऊया. सांगूया हम लोग को दिखेगा तभी हम लोग बोलेंगे रुको. अबे साले ॲड्रेस सुरतमध्ये येऊन ॲड्रेस विसरलो. ये हमारे ताई का नॉलेज है. आसपास का लँडमार्क पण नाहीये ना तो सांगायला. हम लोग होटल भूल गए अंकल. होटल का नाम पता नहीं है, नंबर वगैरह कुछ नहीं है.
वो ये अपना सूरत स्टेशन है ना, उसके की तरफ है, उसके पीछे की तरफ है, आगे कहाँ जाएगी? पीछे की तरफ। सूरत स्टेशन के मतलब में हाँ हम लोग कैसे सही सीधा बताएंगे, आप लेके चलेंगे क्या? कहाँ चलेगा ना। हाँ बस चलो, ते लफड़ा है. चला आता भेटते की नाही हॉटेल काय माहिती, तिकडे बोंबला अरे भेटेल. जवळजवळ अर्धा सुरत फिरलोय आणि प्रॉपर लोकेशनवर पोहोचलेलो आहे. थँक्स टू अंकल. कारण का आता ह्या एरियाचं नाव तर आपल्याला माहित नाही, क्योंकि हम एक दिन के लिए आहे. हा पण सिनेमा रोड आहे, फिर हाँ. सिनेमा होटल आहे. आपल्या व्हिडिओ मध्ये हे हॉटेल होतं समोरचं, ठीक आहे. मेन जो हाँ. रेस्टोरेंट पावर. हा आणि हे लोकेशन होतं बघा, ही बिल्डिंग होती, यही बिल्डिंग था ना. हा यांना पण माहिती आहे. तुमच्या भावाला थँक्स बोला, इसको कमेंट में तोडो दोस्तो. हे जे लोकेशन आहे ना मागचं, ही जी बिल्डिंग आहे ना, ही बिल्डिंगचं स्ट्रक्चर थोडंसं व्हिडिओ मध्ये कॅप्चर झालेलं आहे. तुम्ही बघा, जेव्हा मी हॉटेलचा रूमचा टूर देत होतो ना, तेव्हा त्याच्या अंदाजा लावून इथे आलेलो आहे भाई. हे होतं तो आज तो मतलब पुरा सूरत रातभर घुमना पडता था. मारी मती मारी गई. हा बरोबर आहे, तुझी मतच मारली गेली होती. भाई आज कळलं की व्हिडिओ बनवण्याचा काय किती मोठा फायदा आहे ना, आज Absolutely. झाला. म्हणजे एवढ्या वर्षामध्ये आज आम्हाला कळलं की भाई एक क्लिक पण किती महत्वाची हा. असते. भाऊने ना तो फोटो झूम झूम करून करून, कारण त्यांनी ना खिडकीमधून व्ह्यू घेतला होता बाहेरचा, हा वाला. दिसत होता. हा. पण आम्हाला इथं नाव गाव फळफूल काय माहित नव्हतं आणि आम्ही काय आणि हे समोरचा फेमस हॉटेल आहे, हे पण होतं व्हिडिओ मध्ये. हे पण होतं हा. ना. भाई साहब ती बिल्डिंगच बघत होती. हिला तोडा, मी बोलतोय हिला तोडा कमेंट मध्ये. चला जाऊया. चावी तरी आहे का? नशीब. कुछ भी जुड़वा जुड़व करती है, इसको तो अभी पक्का ही तोडो कमेंट बॉक्स में. इसको ऐसा जिवंत छोडो मला. नाही तर मुंबईमध्ये तर पळवलं वरून आता पण भागादौडी कंटिन्यू, भागमभागचा विषय. थकलो भाई तिच्या नादात. आज मी पाय पण माझा मुरगळवून घेतलाय. बताओ दोस्तों, और कितना ही बंदा स्ट्रगल करेगा. स्ट्रगल करने की भी कुछ लिमिट रहती है की नाही. अजून एक महत्वाची गोष्ट, कधी पण कोणताही रूम घ्याल ना, कधी म्हणजे बाहेर फिरायला जाल तेव्हा बेडच्या खाली पहिले चेक करायचं काय आहे काय नाही आहे. येस, मी कशी गोष्ट ऐकली होती, म्हणजे एक घडलेली घटना ही. मी पण बघितलं हा. कुठेतरी. बट हा, तो reel सीन, मध्ये बघितलेलं, हा reel मी मध्ये. पण रील मध्येच बघितलं होतं. ते लोक सांगत होते घडलेली घटना, पण आता ते एवढी सांगणार म्हणजे खूप लेंदी विषय आहे. पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय की कधी कुठे फिरायला जाल इंडियामध्ये, इंडियाच्या बाहेर, महाराष्ट्रामध्ये जेथे पण, तिथे जेव्हा आपण रूम घेणार, तो आता हे तर बघा, ह्याचं लेंथ काय एवढं हे नाहीये, म्हणजे हा ह्याच्यामध्ये मांजर पण नाही जाणार. हा माझं सोडा उंदीर गेला तर चुकून जाऊ शकतो, तेवढा पण त्याची लेंथ नाही. बट काय काय बेड एकदम हाईटला असतात, त्याच्या आतमध्ये माणसं पण, किंवा कबर्ड मध्ये हा. किंवा असं बेडच्या हा खाली. तर तेव्हा नक्कीच ते खाली असं वाकून बघा, कारण रिस्की असतं. त्याच्यामुळे मीच आपली काळजी आहे तुमची म्हणून बोलतोय, बाकी काय विषय नाही. बाकी ओव्हरऑल जर सुरतचा एक्सपिरियन्स बोलायला गेला ना, तर आज दिवसभरात आम्ही खूप फिरलो सुरतमध्ये, ठीक आहे, सकाळपासून. आणि आता पण मार्केटमध्ये वगैरे गेलो होतो. सुरत आवडलं मला, बट थोडंसं इथे रखरखीत वातावरण वाटतं. हिरवळ कमी आहे इकडे, धुळीचं प्रमाण थोडंसं आहे. माणसं चांगली आहेत. पूर्ण दिवसभराच्या वातावरणामध्ये जेवढी पण माणसं संपर्कात आली आमच्या, सगळी पॉझिटिव्ह लोक होती. सगळे चांगला व्यवस्थित रिप्लाय करत होते. मार्केटमध्ये पण सगळे पॉझिटिव्ह रिप्लाय करत होते. असं नाही की नाकं मुरडणं किंवा काय, ते आपल्या लोकांमध्ये जास्त असतं. का बोलतोय मी, कारण पुण्यामध्ये आम्ही भरपूर वेळा गेलो, त्याच्यामुळे पुण्याचा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यावरूनच ऑब्व्हियसली मी बोलतोय. असंच काय बोलायला कोणी पागल नाहीये. बट सुरत त्या बाबतीत आवडलं मला. बाकी छान होता सुरत. सूरत की तरह और कोई हो नहीं सकता, मुंबई की तरह कोई हो नहीं सकता. सबका अपना अपना अलग अलग अंदाज आहे. बाकी एकच ब्लॉग बनवतोय सुरतचा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये फॅमिली ब्लॉग सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाकी ताईच्या नादात आज मी माझा पाय पण मुरगळवून घेतलेला आहे. बाय.